दृश्य परिस्थिती आहे। नियमाने या संदर्भात या भागात या परिसरात आणेवारी कमी आलेल्या गावामध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली गेली पाहिजे। तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही। मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली, ठिकठिकाणी गारपीट झाली आणि या सगळ्याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं। आणि या सगळ्या नुकसानीतून जी आणेवारी आलेली आहे, ही आणेवारी जर कमी आहे, 9,000 पैकी 7,000 गावं वाटत त्याच्यापेक्षा मोठी संख्येनं गावं आहेत। त्याला सरकारने लवकरात लवकर या गावाला या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे। गेल्या या सगळ्या मधल्या काळामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं आहे। हे सरकार आल्यापासून मागच्या वेळेस महायुतीचं जवळपास 5,700च्या वर आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहे। शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना आणि त्याच्यासाठी सरकार कोणतीही मदत किंवा उपाययोजना सरकार करत नाहीये। एवढं सगळं सातत्यानं घटना होऊनही सरकार याच्याविषयी निष्क्रिय असंच म्हणता येईल, कारण यांना शेतकऱ्यांचे जीव दररोज जात असताना सरकार याच्याविषयी कोणतेही तीव्र पावले उचलत नाही। नव्या सरकारचे नवे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट समाज खूप सारी नाराजी सुरू आहे सत्ताधाऱ्यांमध्ये, विरोधी पक्ष नेत्यामुळे कसं बघतात? मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात? कोणता मंत्री खुश आहे? मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, मंत्री कोणते खुश आहे तर नाही। कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले, तर आता योग्य खातं नाही मिळालं, आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला, कोणाला बंगला मिळाला। वाटतं हा मानवी स्वभाव आहे, कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही। कुठेतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं। नाराजगी 5 वर्ष म्हणजे राहील का सगळं? ही नाराजगी अशीच चालत राहणार आहे। अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या, आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना, त्यावेळेस कळेल। मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात का नाही होतात कळेल यांना। अजून खरा हिंगा तर पुढे अजून तर सुरुवात आहे। निर्णय घेता येतात का ह्या मंत्र्यांना पाहू आपण। कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिव सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही म्हटलेलं आहे, याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्याची मनमानी चालणार नाही। आणि ही मागच्या काळात होती हे सत्य आहे। मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी हे पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांवर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आहे। गेले होते आणि त्याची पाहणी केली, खूप जास्त दुरावस्था होती। खरं तरी दुरावस्था गेली 1.5-2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आहे आणि विद्यार्थी सगळं सहन करतात। आता त्यांनी दम दिला, तुम्हाला वाटतं अशा फरक पडेल? मला असं वाटतं आता त्यांनी गेलं चांगलं केलं, पण तो दम देऊन काम संपणार नाही। आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का? पुन्हा 1 आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी, म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी ऐकतात हे आपल्याला कळेल। तुम्ही पण आवाज उठवली होती विधानसभामध्ये पाण्याची विषयावर आणि तिकडे मी बोललो होतो, पण तिथं साधी पाण्याची व्यवस्था नाही। मुलं तिथं जनावराच्या कोंडवाड्यासारखे राहतात, त्यांना स्टाफ नाही आहे, त्यांची मेस नीट नाही आहे, त्यांची अभ्यासिका नीट नाही आहे, त्यांना साधं आंघोळीचं पाणी गरम पाणी मिळत नाही आहे, त्यांच्या रूम स्वच्छ होत नाही आहे। आता काय प्रश्न सांगावे तिथले? या वसतिगृहाचे प्रश्न सांगावे तरी कसे आणि किती वेळ सांगावे? ठीक आहे, मंत्री आले त्यांनी करावं। अधिवेशनात तुम्ही परवानगीच्या विषयावर आवाज उठवला, मुख्यमंत्र्यांचं निवेदन होतं की नाही, आता छगन भुजबळांनी ज्या सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता अजितदादावर ते नाराज आहे, त्यांना फडणवीस भेटायला जातात, अजितदादा भेटायला जात नाही। याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा? की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनीच भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले, सत्य आहे असं समोर येतंय ना, असं त्याचा अर्थच आहे ना। न जाणो आणखी काही पावलं भुजबळ साहेब उचलतील तर हे काय एका दिवसात थोडी पावलं उचलत असतात, त्याला थांबावंच लागतं। 8 दिवस 15 दिवस महिना, सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असतात, म्हणून मी थांबा म्हटलेलं आहे। भाजपमध्ये देखील तुम्हाला आश्चर्य वाटणार? काय जाऊ शकत भाजप? मी काहीच बोलत नाही याच्यावर। ओके,
कारण वरती बसलेले लोक महाराष्ट्राचा विचार करतात, एका जिल्ह्याचा विचार करत नाही. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार होईल त्यावेळेस मला वाटतं काही खुशी काही गम तर होत असतो. कारण ही नाराजी चालणारी प्रोसेस आहे, ही काय थांबणारी प्रोसेस नाही आहे. ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा आता एकत्रित चालले, कारण भाजपने सुद्धा तिथे दावा केलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या नावाच्या आधी चर्चा संघर्ष होईल पुन्हा. हे पहा, काही राजकारणात काही चाली भारतीय जनता पार्टी करत असते. काही गोष्टी त्यांना लागत नाही, पण लागतात म्हणायचं आणि मग बाकीचं सोडून घ्यायचं, ही त्यांची पद्धती आहे. आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीत ठाणे 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 करतील, ठाणे देतील, परंतु बाकीचे सगळे सोडून घेतील भारतीय जनता पार्टी. अंजली दमाने आहेत, त्यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये सातबार पोस्ट केलाय, त्यामध्ये असं अलबेल नाही का, तर तुम्ही नाही म्हणाले. तुमच्या या वक्तव्यावरून आहे का? नाही, मी असं नव्हतं म्हटलं. मी असं म्हटलं होतं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आलबेल नाही का, तर म्हणलं नाही. मी आमच्या विरोधी पक्षात थोडी बोललो, आम्ही तर सगळे एकत्रित काम करतोय. आता अधिवेशनात एकत्रित काम करू, येणाऱ्या काळात सुद्धा काम करू. तर मी असं म्हटलं होतं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात आलबेल नाही का, तर बिलकुल नाही. मी सांगितलं की सत्ताधारी पक्षाचं राज्याच्या हिताचे जे विषय येत असेल त्याला निश्चित आम्ही सोबत राहू, पण राज्याच्या हिताच्या विरोधात, जनतेच्या हिताच्या विरोधात असेल त्याच्या आम्ही विरोध राहतो. तुम्ही विचारलं होतं आलबेल आहे, म्हटलं आलबेल आहे सगळं. नाही आलबेल नाहीये म्हटलं, सत्ताधारी आणि विरोधक म्हणून.